दृश्यमानम इतिहासम पुरातनम, फार पूर्वीची गोष्ट आहे. उत्तम नावाचं नगर होतं, त्या नगरामध्ये आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला एक बायको होती. तिचं वर्णन आलेलं आहे. लोकवार्ता रता प्रायशो बहुजल्पिका शूराचक्रो कृत्येषु कृपणा कलह प्रिया, असं तिचं वर्णन आलेलं आहे. लोकवार्ता म्हणजे लोकांची निंदा करणारी, जे दिसली बाई तिच्या संग झगडाच करायचा. लोकवार्ता रता प्रायशो बहुजल्पिका, बडबड करणारी. शूराचक्रो कृत्येषु, घरकामात मोठी एक्सपर्ट आहे. परंतु कलहप्रिया, कृपणा कलहप्रिया, सगळं काय होतं पण मुलबाय काही होत नव्हता. आत्मदेव ब्राह्मण परेशान होऊन गेला. जागोजागी नवस केले, सोनं नाणं दान केलं, मोठे मोठे मंदिर बांधले, पण मूलबाय काही याला झालं नाही. मग विचार करू लागला, आता कसं करायचं, काय करायचं. बरेच दिवस झाले. एक दिवस म्हणला मेलेलं बरं, कारण अपुत्रस्य गतिर्नास्ती, ज्याला मुलबाय नाही त्याची म्हणले सद्गती काही होत नाही. एक दिवस हा कंटाळला, मोठ्या अशा डोंगरावर गेला. डोंगरावरून खाली उडी मारायची म्हणला आणि मरतो म्हणला इथंच. आता बसला होता विचार करत, डोक्यावर हात ठेवला, विचार करत बसला, आता मी मरणार, आता मी उडी मारणार. एवढ्यामध्ये एका महात्म्याचं आगमन झालं. महात्म्यानं पाहिलं, याचा पोशाख तर ब्राह्मणासारखा वाटते आणि डोक्यावर हात ठेवून बसला, गडबड काय आहे. मग त्या महात्म्याने याला विचारलं, कथम रोदसी विप्रम काते चिंता बलियसी. अरे ब्राह्मणा, का रडतो, तुला कुठलं टेन्शन आलं, सांग बरं मला. त्यावेळेला तो आत्मदेव ब्राह्मण म्हणू लागला, काय सांगू महाराज, किम ब्रवीमे दुःखम पूर्व पापेन संचितम. मला वाटते माझ्या पूर्वजन्मीचं हे आहे का, मला मुलबाय होत नाही, म्हणले जगण्यात अर्थ नाही. त्यावेळेला ते महात्मा सांगू लागले, अरे म्हणले ज्याले मुलबाय नाही ते तरी सुखात आहे का. बरं, ज्याले 10 पोर आहे तो तरी सुखात आहे का. आपले सगर राजाचे उदाहरण दिले. अरे त्याला बघ ना, 60,000 पोरं झाले, पण त्याला तरी समाधान भेटलं का, नाही भेटलं. मुलगा राहिल्यानं सुख भेटते, बिलकुल नाही, चुकीची गोष्ट आहे म्हणला. तो म्हणला मला ते माहित नाही, मला मुलबाय झालं पाहिजे असा आशीर्वाद द्या. तो म्हणला काय हरकत नाही, तुझं भविष्य पाहू दे. आणि मग त्या आत्मदेव ब्राह्मणाचा हात पाहिला. तसा हात पाहिला तसे ते महात्मा म्हणू लागले, अरे 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 अरे, तुझ्या नशिबात ह्या जन्माचं सोड, पुढच्या 7 जन्मात तुला मुलबाय होणार. 7 जन्मावधीत पुत्रो नैवच नैवच, 7 जन्मात नाही. मग तर याला खूप टेन्शन वाढलं. म्हणले एका जन्माचं सहन होत नाही आणि तुम्ही म्हणता महाराज 7 जन्मापर्यंत मुलबाय होणार नाही. ते बाजूला गोटा होता आणि गोट्यावर आपलं डोकसं तो आपटू लागला. म्हणले महाराज मी मरतो आता. तो महात्मा म्हणू लागले, रे मरू नको रे, मला जाऊ दे मग मर. तो म्हणला नाही, तुमच्या देखत जीव देतो. एक तर मला मुलबाय होण्याचा आशीर्वाद द्या, कारण वर्णन आलेलं आहे, संताचं दर्शन झाल्यावर जीवाचं कल्याण होते, नाही का. सत्संग लभते पुरुषो यदावय. एकदा जर संताचं दर्शन झालं जीवाचं कल्याण होते. म्हणले तुमचं दर्शन झालं, एक तर मुलबाय होऊ द्या, नाही तर इथंच जीव देतो. महात्मा म्हणले, अरे बाबा घेणं नाही देणं नाही, माझ्या देखत मरशील तर ब्रह्महत्येचं मला पाप लागल, मला जाऊ दे. म्हणले नाही जाऊ देणार. नो चेत तजाम्यम प्राणास तदग्रे शोक मूर्छिता, मी आता इथंच जीव देणार. मग ते म्हणले बाबा काय हरकत नाही, एक काम कर. एक झोई होती, त्या झोईमधला आंबा काढला आणि याच्या हातात दिला. म्हणले जा जाओ अपने धर्मपत्नी को खिलाओ, तुम्हारे यहाँ बेटा हो जाएगा. आपल्या घरी घेऊन आला आणि मोठमोठ्यानं ओरडू लागला, अगं ऐकलंस का, अगं ऐकलंस का, एका संतांनी मला फळ दिलं, हे फळ खाल्ल्यानं मुलबाय होता. एवढ्या जोरानं ओरडत होते. त्या आतमधली त्याची पत्नी होती ना धुंदुली, तिला असं वाटलं का 9 लाख हारच आणलं का काय, अशी खाई गाईन आली. काय झालं काय झालं. म्हणले हे फळ घे. ती म्हणली वा रे वा, मी का फळच नव्हतं खाल्लं का. नाही म्हणले हे फळ काही सर्वसाधारण नाही, आपल्याला 14 वर्ष झाले लग्नाला, मुलबाय नाही, हे खाल्ल्यानं मुलबाय होईल. तर म्हणले असं काय, पण हिला तर मुलबाय नको होतं, पण नवरा म्हणते मग तिनं फळ ठेवलं. म्हणले खा आता. म्हणले आता नाही, पहिले देवाजवळ ठेवतो, पूजा करतो मग खातो. आत्मदेवाला वाटलं बरं आहे, बायको निदान खायचं म्हणजे खाईन हे फळ. आत्मदेव चालला गेला, पण बायकोनं खाल्लं का फळ, बायकोनं फळ नाही खाल्लं. ती बसली विचार करत, फळ ठेवलं समोर आणि विचार करत बसली. एवढ्यामध्ये तिची शेजारी नाही, काहून बाई काय झालं, कोणतं संकट आलं, डोक्यावर हातच ठेवला तू न, झालं काय. म्हणले काय सांगू, एका महात्म्यानं फळ दिलं, हे जर खाल्ल्यानं मुलबाय होते का हो, खरंच मुलबाय होईल का. म्हणले होईल, नक्की होईल. मग का ग मुलबाय झाल्यानं काही त्रास. अरे म्हणले लय त्रास आहे,
एवढं मोठं ते पोट आणि चालता येत नाही. मग ती धुंदुकारी म्हणू लागली, का ग माझं समजा पोट जर मोठं झालं आणि माझ्या घराला जर आग लागली तर मग मी पळीन कशी? दैवात घाटी व्रजित ग्रामे पलायनम गर्भिणी कथा. म्हणले माझा तर जीव चालला जाईल. अरे म्हणले हो खरी गोष्ट. अरे मग एक काम करू, तुझ्या नंदेला बोलाव. अरे नंदेली बोलावलंच तर पुन्हा एक अडचण आहे, माझी ननद मोठी चोट्टी आहे. माझ्या घरातील कामधंदे कमी करण आणि माझ्या खूप साऱ्या वस्तू ती घेऊन पळून जाईल. म्हणले ननद नको. मग आता काय करतो बाई, एक काम कर ना, नोकरी ठेव. म्हणले नोकरी नाही, कामाची नाही. आणि त्यातल्या त्यात हिला आणखीन एक टेन्शन आलं. शुकदेव महाराज आईच्या गर्भामध्ये 12 वर्ष राहिले. आणि कदाचित माझाही मुलगा जर 12 वर्ष राहिला तर मग कसं करी? शुकवत निवसेत गर्भम तदामे मरणम भवेत. अरे 9 महिने त्रास सहन होत नाही, 12 वर्ष जर राहिलं तर मी तर मरून जाईल, असा ती विचार करू लागली. आणि हे तर्क कुतर्क करून तिनं काही फळ काही खाल्लं. एवं कुतर्क योगेनं तत्फलम नैवम भक्षिती. तिनं काही फळ खाल्लं नाही. एवढ्यामध्ये तिची बहीण आली लहान, तिचं नाव होतं वैष्णिता. ती म्हणू लागली, का ग फळ नाही खाल्ला का? बनले नाही. म्हणले खूप त्रास होते, मी काही आई होणार नाही, मी काही प्रेग्नेंट होणार नाही. ते म्हणले मग एक उपाय आहे. तुझ्याकडे एवढी मोठी इस्टेट पण खाणारं कोणीच नाही. माझ्याकडे 10 पोरं 11वा पोटात आहे पण खाले काहीच नाही. एक उपाय आहे, मी सध्या गर्भवती आहे, मला झालेला मुलगा मी तुला देईन आणि तू मला इस्टेट दे, मला 4-5 लाख देऊन टाकतो. ते म्हणले काही हरकत नाही. म्हणले तयार आहे. आता पुढं बाई म्हणले हे गोष्ट खरी आहे, पण नवरा विचारण फळ खाल्लं का नाही मी काय सांगू? तर तिची बहीण म्हणाली एक उपाय आहे, हे फळ घे, फळाची परीक्षा करायची आहे ना, तर तुझ्या गाईलाही मूलबाई नाही, त्या गाईच्या गोठ्यात टाकून दे, गाय खाऊन घे. मग म्हणले मी ज्यावेळेला फळ खाईन तर 4-5 महिन्याला काही तर फरक दिसायला पाहिजे. ते म्हणले त्याच्यावर उपाय आहे ना. तू म्हणले चिंध्या लावत जाय पोटाले. काय लावत जा? चिंध्या. चिंध्या बांधूनी जय हो, चिंध्या बांधूनी वाढविले हो.